माझं नाव श्रीराम निकोडे. मी यवतमाळ जिल्ह्यावरून आलो, घाटंजी तालुक्यातून. आणि मला हे नारळाचं झाडाचं घ्यायचं असल्यामुळे मी यांच्याशी पहिलं कॉन्टॅक्ट करून नारळाचं झाड खरेदी करायसाठी आले. बरं, तुम्ही आता कुठली रोपं खरेदी केलेली आहेत आमच्याकडून? आम्ही कोलंबस आणि व्हिएतनाम आणि हायब्रिड. हायब्रिड म्हणजे ती का घेतली तुम्ही? कोलंबस आणि हायब्रिड का घेतलीत तुम्ही? कारण काय? त्याचं उत्पादन जास्त असल्यामुळे. बरं, ठीक आहे. आणि ही लागवड तुम्ही किती लांबून आलात? आता जवळजवळ किती लांबून आलात तुम्ही? 750 किलोमीटर. 750 किलोमीटर, म्हणजे बीडवरून तुम्ही आलात, यवतमाळ. यवतमाळवरून आलात. हां. म्हणजे एवढ्या लांबूनही तुम्ही कशासाठी आलात? एक विश्वासाने आलात. विश्वासानं आलं आणि बरं. आपल्याला खात्रीशीर रोपं पाहिजेत होते, बरोबर. त्याच्यासाठी आम्ही इथं म्हणजे आलो. बरं तसे बरं, आम्ही बरेच ठिकाणी बघितले, हो पण आम्हाला खात्री पटली नाही त्यांची. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे तुमच्याकडे बरं खात्रीशीर बरं रोपं बरं. मिळेल या बरं. हिशोबानं आम्ही इथं बरं आलो. बरं. आता तुम्ही खड्डे करून त्याच्यामध्ये खतं तर टाकलेली आहेत, हो. पण ह्याच्या पुढे मी तुम्हाला 3 वर्षाचं खताचं पूर्ण नियोजन लिहून देईन, जेणेकरून नारळ चालू होईल तोपर्यंत काय काय खतं द्यायची. म्हणजे त्याच्या मूळ वाढीचा काळ आहे, खोड वाढीचा काळ आहे आणि पानं वाढीचा, म्हणजे कमरेच्या उंचीला नारळ चालू होतील अशा पद्धतीची मी तुम्हाला खतं लिहून देईन. आणि त्याचबरोबर त्याच्यावर येणारे रोग आणि त्याच्यावरची काय ती औषधं ही तुम्हाला लिहून देईन. ती तुम्ही नक्की त्याप्रमाणे तुम्ही झाडांना टाका, म्हणजे आपल्याला 3 वर्षामध्ये उत्पादनावर त्याला आणायचं आहे. ठीक आहे भाऊ, तुम्हाला काय वाटलं नर्सरी बघून? चांगलं वाटलं. ठीक आहे, परत कधी जमलं तर या इकडे. ठीक आहे, नमस्कार.